आहे बारस्कर महाराज यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात रविवारी जरांगेंचा बुरखा फाडणार असं म्हणत बारस्कर महाराज यांनी इशारा दिलाय। आता तो जो म्हणतो ना षडयंत्र केलं जातं, षडयंत्र केलं, त्याच्या हिशोबाने ते षडयंत्र आहे आणि उद्या इथं सत्य बाहेर पडणार आहे। जरांगे कसा आहे, जरांगे जे काय आहे ना, जे काय आहे याचा बुरखा, याचा चेहरा, हा समाज ज्या समाजाने तुला देव केलं तो समाज एक दिवस अशी परिस्थिती येईल तुझे सगळे काळे धंदे उघड झाले ना, हा समाज तुला दगड मारीन। ही वस्तुस्थिती आहे, उद्या दिसन तुम्हाला काय आहे काय नाही। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे आपल्याशी फोनद्वारा जोडले गेलेले आहेत। विजय, बारस्कर महाराज यांनी मनोज जरांगे यांना इशारा दिलेला आहे, रविवारी जरांगेंचा बुरखा फाडणार असं त्यांनी म्हटलेलं आहे, या संदर्भात काय सांगाल? नक्कीच, आणि जर बघितलं मागील 2 ते 3 दिवसापासून जे आहे महाराज अजय बावस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळे आरोप केलेले आहेत। त्याचबरोबर जर बघितलं तर ज्यावेळेस तुम्ही मुंबईला गेले होते त्यावेळेस वाशिममध्ये जी बैठक पार पडली लोणावळ्यामध्ये, त्या बैठकी गुप्त बैठक पार पडली असा आरोप देखील त्यांनी त्यावेळेस केला होता। मात्र जो आरोप आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी फेटाळून लावला होता। त्याचबरोबर त्या ठिकाणी जर बघितलं तर मराठा जे कार्यकर्ते आहेत ते देखील आक्रमक झाले होते आणि त्या लोणावळ्याच्या बैठकीमध्ये आम्ही होतो असं देखील त्या ठिकाणी मराठा तरुण जे आहे त्यांनी सांगितलं होतं। मात्र आज जर बघितलं अजय बावस्कर जे आहे त्यांनी काल सुद्धा पत्रकार परिषद घेऊन आज मनोज जरांगे पाटील यांचे काळे धंदे जे आहे ते आम्ही उघड करू असं स्पष्ट जे आहे ते आज केलेलं आहे। आणि आज ते अजय बावस्कर जे आहेत ते थोड्या वेळात पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांचा पोलखोल उघड करणार आहे असं त्यांनी काल माध्यमाशी बोलताना देखील सांगितलेलं आहे। आणि त्याच नंतर जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील हे आता जवळपास 12च्या दरम्यान जे आहे पत्रकार परिषद घेऊन अजय बावस्कर यांना प्रत्युत्तर देणार आहे अशी देखील माहिती जी आहे ती सूत्राकडून मिळालेली आहे। जान्हवी जी जी विजय, त्यानंतर आपण एक ऑडिओ क्लिप सुद्धा बारस्कर यांनी ऐकवली होती ज्याच्यामध्ये मनोज जरांगे यांचे जे समर्थक आहेत ते त्यांची माफी मागताना ऐकायला येत होतं, या संदर्भात काय सांगा? या संदर्भात काल मनोज जरांगे पाटील यांनी खुलासा केला आहे, आमचे कोणतेही समर्थक नाही आणि ती ऑडिओ क्लिप आम्हाला माहितीही नाही, आमचं कोणतंही टीम त्यांची माफी मागितलेली नाही, हे देखील काल मनोज जरांगे पाटील यांनी काल सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे ती ऑडिओ क्लिप जी आहे ती आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याची नाही असं देखील जरांगे पाटील यांनी काल स्पष्ट सांगितलेलं आहे। जान्हवी जी जी जी, धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।